नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीने सगळ्यांसाठी आता पन्ह केलेलं असतं आणि ते पन्ह घेऊन ती सगळ्यांना घेऊन येते आणि म्हणत असते की चला आज सगळ्यांसाठी उन्हाळा स्पेशल मी पन्ह केलेला आहे, चला पिऊन घ्या आणि असं बोलून ती सगळ्यांनाच ते पन्ह देत असते. त्याच वेळेला ती आता तिच्या आश्रमातील एक गोष्ट सांगत असते, म्हणजेच तिच्या आश्रमामध्ये सुद्धा असंच काहीच घडायचं ज्यामध्ये आता ती लोक चहाची सुद्धा पार्टी करायची, अशी छोटी मोठी पार्टी त्यांची होत राहायची आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातच त्यांना आनंद भेटायचा हे देखील ती आता बोलत असते. तर आता सायलीने पन्ह सगळ्यांसाठीच केलेलं असतं. त्यामुळे आता चैतन्यसुद्धा धावत येतो आणि चैतन्यसुद्धा आता म्हणत असतो की वाव पन्ह केला आहे, मला तर ना खूपच आवडतो. त्यावर अर्जुन त्याला नाव ठेवू लागतो आणि अर्जुन म्हणतो की काय रे, जरा काही केलेलं असेल तर बोक्या लगेचच धावत येतो. तुला बरोबर कळत रे काय हो आणि काय नको ते, असं बोलून ना त्याची आता मजा घेतली जात असते. जेव्हा आता त्याला हे सगळं काही बोललं जातं ना, तेव्हा मात्र अर्जुन त्याला या सगळ्या गोष्टींमुळे मुद्दामूनच असं चिडवत असतो. मग त्यावर तो म्हणतो की मला जे आवडतं ना ते तर मी खातच असतो, त्यामध्ये मी लाजत नसतो, असं देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे जेव्हा चैतन्य हे सगळं काही बोलत असतो ना, त्यावेळेला कल्पना चैतन्याचीच बाजू घेत असते. चैतन्याची बाजू घेऊन अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन तू गप्पच बस, माझा हा मुलगा ना लाडका आहे, तू काही लाडका नाही राहिलेला, तू फक्त बाहेरचीच काम करत राहतोस, हा बघ हा किती सांभाळून घेतो सगळ्या काही गोष्टी, असं बोलून मुद्दामून कल्पनाना आता अर्जुनला सुद्धा मुद्दामून हे सगळं काही बोलत असते. चैतन्यला मात्र आनंद होत असतो. चैतन्य बोलत असतो की मी बाबा माझ्या वहिनीच्या आणि माझ्या मावशीच्या टीममध्ये आहे. दुसरीकडे आता महिप्त, साक्षी आणि सचिन हे फोनवर बोलत असतात. महिप्त म्हणत असतो की धन्यवाद दीक्षित साहेब, तुम्ही आमचं लय मोठं काम केलेलं आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा सुचतील ना असं वाटलं सुद्धा नव्हतं, लय भारी तुम्हाला काहीतरी सुचलेलं आहे असं देखील आता सांगण्यात येतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता साक्षी म्हणत असते की खरं तर ना मी सुद्धा हे रूप पहिल्यांदाच बघितलं आहे या अशा अवतारामध्ये, कारण मला सुद्धा ना थोडा डाऊटच होता, पण मी विचार केला की हे सगळं काही तो करतोय त्याच हे रूप मी पहिल्यांदाच बघितले, असं देखील साक्षी म्हणते. तर सचिन म्हणतो की मी जे काही केले ना ते फक्त साक्षीवरच्या प्रेमासाठी केले, अण्णा माझी अशी वेगळी अपेक्षा नाहीये. अण्णा त्याला विचारतात की काय हो आहे तुला ते सांग, पण तो अण्णांना म्हणतो की मला ना माझी फक्त साक्षी हवी, साक्षीवर माझं प्रेम आहे आणि त्याचसाठी मी सगळं करतोय. आणि जर तुम्ही म्हणतच असाल तर सांगू शकता का मला तुम्ही काय देणार होतात ते, असंही तो मुद्दामून विचारतो. त्यावर महिप्त आता म्हणू लागतो, हे बघितलं का आता कसं दीक्षित साहेब लाईनवर आलात, बोला बोला काय हवं आहे तुम्हाला, असंही आता मुद्दामूनच महिप्त त्याला विचारत असतो. त्यावर महिप्तला सचिन म्हणतो की तुम्हाला ज्या गोष्टी द्यायच्या त्या देऊ शकता. त्यावर महिप्त आता त्याला सांगतो की तुझं जेवढं कर्ज आहे ना ते सगळं काही नील झालं म्हणून समजा, एकही रुपया तुला द्यायचा नाहीये, तुझं सगळं कर्ज फिटलं. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा सचिन साहेब, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता सचिनच्या डोक्यावरच एवढं कर्ज नील होतं ना तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी जेव्हा कळल्या जातात तेव्हा सचिन खुश असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे चैतन्य जो आहे तो खरंच खूपच जास्त आता सायलीच आणि कौतुक करत असतो. तेवढ्याच तिकडना आता विमल जी आहे ती ज्यूस घेऊन चाललेली असते या इथे असणाऱ्या या अस्मितासाठी, पण आता तिकडे असणारा चैतन्य म्हणतो की नको नको, मी घेऊन जाईन ना, मी घेऊन जातो तिच्यासाठी, कारण आता चैतन्याला माहिती होतं की अस्मिता त्याच्यासोबत याच गोष्टी शेअर करत होती आणि म्हणूनच
मग तोही विचार करतो की मीच घेऊन जाईन म्हणून. पण दुसरीकडे मात्र आता जेव्हा इकडे अधिराजचा फोन आलेला असतो तेव्हा प्रिया ही झणकारात उठते, तर दुसरीकडे कल्पनालाही फोन आलेला असतो म्हणून कल्पनाही उठते. आणि त्यातच विमलही तिकडनं जात असते. त्या तिघांच्याही एकमेकांना धक्का लागतो आणि त्यामुळे कल्पनाला जरा जास्त धक्का लागलेला असतो. आणि त्यामुळे कल्पना आता म्हणू लागते की काय हे पण आता ह्या सगळ्याचा आरोप आहे ना प्रिया ही विमलवर करते आणि म्हणते की तूच मला ढकललं मुद्दाम ना ती घरापना. आता सगळ्यांनाच वेळ ठरवायला निघालेली असते. मुद्दामून ह्या सगळ्यामध्ये ती आता विमलला टॉर्चर करत असते आणि म्हणत असते की तुला किचनमध्ये जायची एवढी काय घाई होती की तू मला ढकलून वगैरे पुढे निघालीस काय? तुला दिसतं का आई काही बोलत नाही म्हणून त्याचा फायदा घेतेस का असंही काहीच. आता ती म्हणत असते. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र प्रिया जी असते ती मुद्दामून आवाज चढवून बोलत असते. विमलला या सगळ्यात ती दोषी मानत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात ना तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सायली म्हणते की मला जरा नीट सांगा ना नेमकं काय झालंय. त्याच वेळेला आता सायलीला ती सगळ्या गोष्टी सांगते की बघा खरं तर ना इथे ना जेव्हा अस्मिता ताईंना चैतन्य जेव्हा ज्यूस घेऊन चालला होता तेव्हा त्याच्या 2 थेंब ना इथे पडले होते. त्यामुळे माझा त्याच्यावरन पाय घसरला आणि माझा धक्का जो आहे तो विमलला लागला आणि विमलचा धक्का आईनाला लागला आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे हेही आता म्हटलं जातं. त्यावर मात्र आता विमल स्वतःची काही चूक नसताना सुद्धा यामध्ये ओढली जात असते. बिचारीची काही चूक नसताना तिला आता टॉर्चर करायचं काम प्रिया करत असते. प्रिया मात्र स्वतः नामानेराई राहते आणि या सगळ्याचे आरोप आहे ना ती डायरेक्टली विमलवर लावू लागते. अर्जुनलाही असंच मग वाटतं की या सगळ्यामध्ये विमल दोषी असेल म्हणून अर्जुन विमललाही म्हणतो की ताई काम करत असताना जरा लक्ष ठेवूनच काम करत जा. पण या सगळ्या गोष्टीच वाईट मात्र विमलला वाटतं कारण या सगळ्यामध्ये ना खरंतर चूक होती ती म्हणजे या इथे असणाऱ्या या प्रियाची. पण तेव्हा अर्जुन जेव्हा विमलला हे बोलतो तेव्हा तिच्या मनाला थोडं वाईट वाटतं. त्यानंतर आता ती रडतच किचनमध्ये जाते. पण इकडे मात्र आता प्रिया 2 मगरमच्छ आसू जे काही गिळत असते आणि त्यामुळेच ना तिला आता बरं वाटत असते की ह्या लोकांना आपण अशा पद्धतीने का होई ना वेड्यात काढू शकतो. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की कल्पना म्हणत असते की जाऊ दे मला काही एवढं लागलेलं नाही वाईट वाटून घेऊ नका. पण इकडे मात्र आता मुद्दामूनच प्रिया म्हणत असते की आई तू अशीच पाठीशी घालतेस ना म्हणून हे सगळं होतं. सायलीला कळतं की विमलला ह्या सगळ्या असं वाईट वाटलेलं आहे आणि म्हणूनच ती विमलकडे जाते आणि विमल ताई नका वाईट घेऊन आटून घेऊ. पण आता विमल म्हणते की बघितलंत ना दादा ही मला कसे बोलले त्याचं मला वाईट वाटलं. त्यावर सायलीम म्हणते की ते आईंच्या काळजीने बोल बाकी काही नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला तर माहिती आहेत ना आणि तुम्हाला हेही माहिती आहे की ती प्रिया कशी आहे ते तीच आपलं नेहमीच सुरू असतं. पण तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका काळजी करू नका. तुमच्याबद्दल असा काही विचार ते करत नाहीत. ओके आता तरी हसाल ना असं बोलूनच ना. आता मात्र तिला हसायला सांगितलं जातं आणि तिला आता बोललं जातं की काळजी करू नका. दुसरीकडे मात्र अधिराजचा मेसेज आलेला असतो. त्याच तंद्रीमध्ये इथे आता प्रिया असते आणि प्रियाला हसत खेळत बघताना बघून सायलीला खूप जास्त राग येत असतो. सायली विचार करते की ती निर्लज्ज मुलगी आहे ही म्हणजे विचारही करवत नाही. या मुलीच्या इतकी निर्लज्जपणाने वागत असते. म्हणजे आता अधिराज भाऊजींचा मेसेज आलाय त्यांच्याशी बोलत बसली. आता इथे काय झालं याचं जराही गांभीर्य नाहीये. त्यांना असंही आता बोललं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे तेवढ्यातच अश्विन येत असतो. अश्विन जेव्हा येतो तेव्हा प्रिया मुद्दामूनच ना आता नाटक करू लागते. म्हणजेच आता प्रिया असं नाटक करते ना
की ती आता दाखवत असते अश्विनला की तिला किती काळजी वाटते. अश्विनला म्हणत असते की तू खूप दमला अशील ना, थांब, मी तुझा घाम फसून देते. अगदी पदराने घाम भीम ती फुसून देत असते. आणि त्याच वेळेला जेव्हा ती घाम वगैरे फुसते ना, तेव्हा अश्विन म्हणत असतो की काय झालंय आज बायको तुला. त्यावर प्रिया म्हणते की काही नाही, तू किती मेहनत करतो काय. तर इकडे आता कल्पना आणि हे सगळं काही बघत असतात. कल्पना म्हणत असते की आज हिच्या डोक्यात काही परिणाम झालाय का, ही अशी कशी वागायला लागली आहे. त्यावर मात्र अर्जुन म्हणतो काही नाही, तेवढ्यापुरती दाखवायचे तिला काहीतरी हवं असेल आणि त्यासाठी तिचे हे सगळे नखरे चालू असतील असंही आता बोललं जात असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळते, इकडे मात्र आता कल्पना जी असते तिची बरोबर लक्ष असतं. तर सायलीने ना मस्त कैरीच पन्न केलीये, आता आणू का तुला. मग आता अश्विनही बोलतो की हो आणून दे. आणि त्याच वेळेला प्रिया अश्विनसोबत खूपच जास्त गोडी गुलाबीने वागत असते आणि त्याला आता खूप भारी भारी वाटत असतं. आणि त्यातच तो आता कल्पनाकडे जातो आणि म्हणतो की आई, बघितलंस का आता माझ्या तन्वी मध्ये किती बदल झालाय. तन्वी माझी किती काळजी घेते, आल्यावर वर किती विचारपूस करते, बघितलंस ना. आणि घरातल्यांची सुद्धा तुमची किती काळजी घेते ती. आणि या सगळ्या गोष्टीचा ना प्रियाला राग येतो, कारण अश्विनी ना प्रियामध्ये जास्त गुरफटत चाललेला असतो, जे की त्याने होऊ नये. म्हणूनच आता तिकडना ही सायली जी आहे ती रागात निघून जाते. सायली चिडली आहे म्हटल्यावर आता इकडे मात्र प्रिया म्हणते की बघितलंच अश्विन, जरा तू माझ्याशी जरा नीट बोलला, माझं कौतुक केलं की ह्यांच्या मनाला लागतं म्हणूनच तर सायली निघून गेली आहे. पण आता कल्पना म्हणते की तिचं काहीतरी काम विसरली असेल, त्यासाठी ती गेली असेल. उगा तिच्याबद्दल काही वेगळा विचार करू नको सायली. आता जेव्हा रूममध्ये येते तेव्हा आता ती सगळा उघाच पसारा काढू लागते. पसारा तर रूममध्ये काहीच नसतो, पण ती आता म्हणत असते की किती पसारा करून ठेवलाय या रूममध्ये, बापरे. आणि असं बोलून ती आता जे इस्त्रीचे कपडे असतात ना केलेले, ते सुद्धा कपडे विस्कटून टाकते. त्यावर अर्जुन तिला शांत करत असतो, बायको शांत हो, तुला काय होत्य ते मला नीट सांग, असं हेही तो आता तिला म्हणू लागतो. त्यावर ती आता अर्जुनला सांगत असते की बघा, मला ना खरंच काहीच कळत नाहीये कसं होत्य आणि काय होत्य ते ओळ्यात येत ना, या सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहे. आणि तेव्हा मात्र आता ती अर्जुनला समजावत असते. अर्जुनला म्हणत असते की बघितलं खाली ती कशी वागत होती, अधिराज भाऊजीसोबत कशी वागते आणि आता अश्विन भाऊजींना कसं फसवते. ते अश्विन भाऊजींचे का डोळे उघडत नाहीत. आणि वर अश्विन भाऊजी म्हणतात की माझी बायको किती सुधारली, किती माझी काळजी करते, पण त्यांना हे का कळत नाही किती किती खराब आहे, किती वाईट आहे आणि ती काय काय करते. या गोष्टी का म्हणून या लोकांना कळत नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. तर इकडे मात्र अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे ना, आपल्याला तर माहिती आहे ना की ती काय करते, पण अश्विनने डोळ्यावर झापड लावून घेतलेत, त्यावर आपण तरी काय करणार. जेव्हा त्यालाही सत्य समजेल तेव्हा त्यालाही धक्का बसेल. पण तुम्हीही बघितलंत ना, मला ना त्या बाई जरा डोकं खोडायचं मन करत हे फ्लॉवर पॉट घेऊनच डोक्यात घालायला बसा वाटतो, असंही आता सायली म्हणत असते. सायली आता चिडचिड करत तशीच खाली आलेली असते. मग आता कल्पना आणि विमल हे दोघंही जण एकमेकांसोबत बोलत असतात. कल्पना विमलला म्हणत असते, बघितलं का दोघांची कशी भांडण झाली, तू मेमे. मग आता सायली किचनमध्ये जाते आणि तो सगळा राग ना भांड्यांवर सुद्धा काढत असते. त्यामुळे कल्पना आणि विमलच कुसूरबुजूर आपलं सुरूच असतं. इकडे आता अर्जुनच बरोबर लक्ष असतं. प्रिया मात्र ना या अश्विनच्या नुसतं मागे पुढे करत असते. अश्विनला म्हणत असते की तुला काही हव्य का अश्विन, तुझे पाय दुखतायत का, पाय वगैरे तुझे काही दाबून देऊ का, सांग ना. तसं असेल तर तेही सांग. इकडे आता अश्विन ते कैरीच पन्ह पीत असतो. त्या पन्हाचा ग्लास सुद्धा आता अर्जुन त्याच्याकडून काढून घेतो
अर्जुनला आता अश्विन म्हणतो, अरे एक घोट राहिला होता लास्टचा, पण अर्जुन त्याला तेही पिऊ देत नाही, कारण आता साईला जे काही राग होत होता प्रियाचा, त्यामुळे तो सगळा राग ती भांड्यांवर वर काढत होती. आणि त्यामुळे अर्जुन आता अश्विनपासून ते कैरीच पन्नसुद्धा काढून घेतो. मग या सगळ्या गोष्टीचा प्रियाला राग येत असतो. प्रिया म्हणते, यांचं चाललंय काय, हे लोक एवढी का चिडचिड करतायत? मी जर माझ्या नव्यासोबत गोडी गुलाबीने वागत असेल तर. त्यानंतर प्रिया अश्विन तिथे बसून पायही दाबत असते. अश्विन म्हणतो, प्रिया या सगळ्या गोष्टी इथे नाही करायच्या, रूममध्ये करायच्या असतात. आणि काय तू इतकही मी दमलेलो नाहीये असंही आता तो तिला म्हणत असतो, पण ती काही केल्या ऐकायला तयार नसते. तर त्याच वेळेला तो म्हणतो, मी चल आता थोडा फ्रेश होतो. तर तीही त्याला म्हणते की मीही तुझ्यासोबत येते रूममध्ये. मग मीही तुला काही हवं नको ती बघते. ती जरा आज त्याच्या मागे पुढे जास्तच करत होती, जसे की तिला आता त्याच्याशिवाय जराही करमत नाही. मग या सगळ्या गोष्टींचा सायलीला राग येत असतो. जशी प्रिया आणि अश्विन रूममध्ये निघून जातात ना, तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते, बघितलं का आता सुद्धा तिचे कसं मागे पुढे करणं चालू होतं. आता काय तर म्हणे पाय दाबून देते, जसे हिने कधीच ह्यांचे पाय दाबलेले नव्हते. आणि आज ती पाय दाबते. पण का एवढं सगळं करायचं, किती खोटाडेपणा करते ही. मला ना खूप जास्त राग येतोय, कधीच सत्य बाहेर काढतोय ना असं मला झालंय. असं देखील आता सायली ही अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणतो की आपल्याकडे अजून काही पुरावे येणं बाकी आहे, त्यामुळे जरा शांत हो असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन कसाब सायलीला शांत करत असतो, कारण त्यालाही माहिती असतं की ही प्रिया जी आहे ती किती पोहोचलेली आहे. आणि तिला जर एखादी गोष्ट हवी असेल त्यासाठी ती काही करू शकते. आणि त्यातच ती अश्विनला ज्या पद्धतीने फसवते, जसं अडकवते ना, ते खूपच विचित्र आहे. आणि त्यामुळेच आता सायलीला अश्विनची काळजी वाटत असते. म्हणून प्रियाचा राग येत असतो, कारण प्रिया अश्विनला असं गोड बोलून फसवत असते ना, की उद्या जरी कोणी विरोधात उभं राहिलं तरी तो तिची बाजू घेऊन राहील. आणि याच सगळ्यासाठी प्रियाची ही मुद्दामून चालबाजी सुरू आहे. आणि तिला आता कधीही कोणाचीही मदत लागू शकते. आणि त्यासाठी ती अश्विनला वेड्यात काढायचं सुद्धा बघणार असते. इकडे आता सायरीला अर्जुन म्हणत असतो की बायको नको इतका विचार करू नको, त्रास करून घेऊ, तू शांत हो. आणि मला कळत्य की तुला त्रास होतोय, पण एवढा त्रास करून घेशील तर त्याच्याने तुलाही हे होईल ना. मला माहिती प्रिया ही जे काही वागते ते चुकीच आहे, पण आता अधिराज सुद्धा आपल्या टीममध्ये आहे. अधिराज आपल्याला काही ना काही पुरावे तर देणारच आहे. हे देखील अर्जुन आता सायलीला बोलून तिला हसवायचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून ती थोडी तरी या सगळ्यातून ऑन होईल. दुसरीकडे प्रिया रूममध्ये गेलेली असते आणि ती आता मेसेजवर वाट बघत असते की किती तिला जॉईनिंग लेटर येत याची. तर अश्विन तिला म्हणत असतो की काय झाले प्रिया, चल झोपायला. पण ती म्हणत असते की नाही, जरा थांबा, जरा मला एक मेसेज यायचा आहे. आणि तेवढ्यातच ना तिला आता जॉईनिंग लेटर येत. आणि ते जॉईनिंग लेटर बघून ती खूपच जास्त खुश होत असते. आणि ते जॉईनिंग लेटर ती नीट बघत असते. ती म्हणते की चला, काम झालं, म्हणजे उद्यापासून आता मला घराबाहेरील पडायला भेटणार, त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवता येणार. यासाठी तिला आता आनंद झालेला असतो. इकडे मात्र आता अश्विनच प्रियावर लक्ष असतं. अश्विन प्रियाला विचारतो की काय चाललंय. तोपर्यंत प्रियाला दुसरा मेसेज येतो, जे म्हणजे नोटीस, जी शांताच्या घरावर नोटीस लावलेली आहे ना, ती नोटीस येते. आणि ती नोटीस आल्यामुळेच ना आता मात्र इथे ती अजूनच खुश होते. तर तिला अश्विन म्हणतो, अगं काय झालं, एवढं मगासपासून बघतो, एवढी हसतेस, कोणाशी बोलतेस, दाखव काय आहे ते. मग आता तिला काय दाखवायचा हा प्रश्न असतो. म्हणूनच मग ती जॉबला लागली आहे ना, मग त्याचं जॉईनिंग लेटर ती दाखवते. मग तो म्हणतो
की जॉब आणि हे सगळं कधीपासून इंटरव्ह्यू कधी झाला. त्याच वेळेला ती आता सांगू लागते की काय आहे ना बघ मी फॅशन डिझायनिंग केलेय. मी माझ्या मैत्रिणीला सहज म्हटलं की माझं जॉब करायची इच्छा आहे, फॅशन डिझायनिंग झालंय. मग तिने मला सांगितलं होतं या ठिकाणी वैकन्सी आहे. तर जस्ट मी अप्लाय केलं. मला वाटलं ही नव्हतं की मला जॉबला घेतील. पण त्यांच्याच आता मला जॉईनिंग लेटर आलेलं आहे, हे बघ. आणि त्यांनी उद्या मला जॉईनिंगसाठी बोलावले. आणि अधिराज फॅशन डिझायनिंग हे नाव बरोबर अश्विनने वाचलेलं असतं. अश्विनला तिने जॉईनिंग लेटर सुद्धा वाचायला दिलेलं असतं. आणि त्यामुळे आता अश्विनही आता खूप जास्त खुश असतो प्रियासाठी. का तर तो म्हणतो की चला तुला तुझ्या आवडीचं काम करायला भेटते ना, यातच मला आनंद आहे. आणि उद्यापासून तू कामाला जाणार म्हणजे खूपच भारी झालं असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा अश्विन तिच्यासाठी हॅप्पी असतो पण इकडे मात्र आता मनामध्ये खूप काही शिजत असतं प्रियाच्या. कारण प्रियाला आता अधिरासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येणार असतो. ती हॅप्पी असते पण अश्विनला सुद्धा आपली बायको कामावर लागलेली आहे याचा आनंद असतो. आणि म्हणूनच तो आता तिच्यासाठी हॅप्पी असतो आणि तिला तो तसं बोलूनही दाखवतो. त्यातच आता इकडे जे काही घडत असतं त्यामुळे प्रिया जी आहे ती खूप जास्त खुश असते. कारण अश्विनला एकदमच गोत्यात मात्र तिला चांगलं घेता येत असतं. म्हणजे जरा काही ती प्रेमाने बोलली का अश्विन हसतो. या सगळ्या गोष्टी तिला माहिती होत्या आणि तसंच ती त्याला गुरफटत होती. आणि यामुळे तिचं कामही होत होतं. आता अश्विन प्रियाला म्हणत असतो की अगं चल झोपायला. पण ती म्हणते की मी जस्ट अलार्म लावते असं म्हणते. पण तिने आता ती नोटीस पाठवण्यासाठी समोरच्या माणसाला सांगितलेलं असतं की ते नोटीस आता लावून घे म्हणजे आपलं काम व्यवस्थितरित्या होईल. हे सुद्धा आता सांगून ठेवलेलं असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं की सकाळी ना नोटीस लावली जाते शांताच्या रूमला. आणि शांताच्या रूमला जेव्हा नोटीस लावली जाते तेव्हा तोच जो मुलगा असतो जो प्रियाचं काम करणारा असतो ना, त्याने मात्र आता सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं साईतल्या आजूबाजूच्या लोकांना की बघा नोटीस लावली आहे इथे इच्या रूमला. आणि हे सगळं कोण करतंय हे सगळं शोधून काढा. आणि बघा आता अतिक्रमणाची नोटीस लागली म्हटल्यावर शांतापर्यंत ही बातमी कशी. आता अर्जुनकडे लगेच पोलीस येतात आणि पोलीस सांगतात अर्जुनला की तुमची गाडी उघडून दाखवा. अर्जुनला काही माहीत नसते की त्याच्या गाडीत काय आहे. अर्जुन आपली गाडीची डिक्की उघडून दाखवत होते. तिथे शांताची डेड बॉडी असते. शांताची डेड बॉडी बघून मात्र अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.